जर स्टेबल अँड सेफ लाईफ हवे आहे तर धंदा करू नका, स्टेबल अँड सेफ लाईफ हवं आहे तर नोकरी करा. एक लक्षात घ्या, तुम्ही म्हणणार की मी दर्यावरती जहाज नेणार आणि जहाजाला तुफान कधीच भेटणार नाही, तुम्ही सागरात जाणार आहात आणि तिथून तुम्ही सगळं काय ऐश्वर्य उत्पन्न करणार आहात. तुम्ही म्हणणार की मला तुफान लागता कामा नाही, समुद्र नेहमी मी म्हणेन तसा, वारा मी म्हणेन तसा चालेल, असं धंद्यात होत नाही. त्यामुळे पहिला हा गेम समजून घ्या आणि त्याचं नंतरचं उत्तर सांगतो सर्वात शेवटी. का मी धंद्याला सुरुवात केली बायकोचे दागिने घाण ठेवून. हा 25,000 रुपये त्यावेळेला तेव्हा काही कन्स्ट्रक्शन की याच्यासाठी हवे होते, सिमेंट विमेंटसाठी 25,000 रुपयाचे बायकोचे दागिने घाण ठेवले. दॅट इज माय इन्व्हेस्टमेंट. आज ते पैसे हजारो पटीने आलेले आहेत, माझे 25,000 रुपये वसूल झालेले आहेत. हां, त्यामुळे नंतर तो शेवटी तुम्हाला सांगतो की काय, एक सांगतो धंद्यात बऱ्याच वेळावर आलो, बऱ्याच वेळा भेटलो आणि धंदा म्हटलं की असं असं नसेल. टाटा म्हणतात की तुमची स्ट्रेट लाईन असेल तर यू आर डेड, यू आर नॉट डुईंग बिझनेस. त्यामुळे तो सतत ECG सारखा सतत आपला बिझनेस वर खाली राहतो. त्यामुळे काय इट्स नॉर्मल थिंग. दॅट मीन्स यू आर अलाइव्ह, दॅट मीन्स यू आर प्रोग्रेसिंग. दुसरं, माझ्या आयुष्यातला प्रसंग मस्त चाललं होतं 2012 पर्यंत. जबरदस्त गाडी, मी जूला राहतो 10th रोडला, अमिताभच्या बाजूला मर्सिडीज, BMW, तुम्ही सांगाल ते सगळं, 100-150 माणसं, सगळं काही होतं. आणि एक दिवशी मी मॉरिशसला फॅमिलीबरोबर गेलो होतो, फिरलो मस्त मजा केलं आणि दुबई एअरपोर्टला आलो. फुल फॅमिली, मित्राची फॅमिली, 12-17 जण. आणि दुबई एअरपोर्टला मला फोन आला रात्री 11 वाजले होते की तुझं घर जळालं, बेचिराग झालं. पूर्ण घर टोटल रिनोव्हेट केलेलं 10th रोडला फुल जळून गेलं. काय माहीत नाही, नशीब. पण अजूनपर्यंत कारण कळलं नाही. त्यामध्ये माझी कॅश होती, पेपर्स होते, प्रॉपर्टीजचे हे होते, सगळं घरी फ्लाईटवर हे केलं. आलो, या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. म्हणजे घराच्या उंबरट्यापासून ढसा रडलो. काही नाही, ठीक आहे. मित्र आले, सगळे तुमच्यासारखे इन्व्हेस्टर आले. ते म्हणाले क्या गया, घरी तो गया ना, तू बचा है ना, तो क्या गया. अरे बाबा. मित्रांनो, त्यानंतर झालं, मला वाटलं आता चांगले दिवस येतील, तर त्यात मोदी निवडून आले 2014 साली. मला ती 16 मे 2014 तारीख आठवते, कारण त्याच दिवशी मला घर जळलं होतं. तर त्यानंतर काय माहित नाही, पण 15ला की 16 सुबोध कुमार म्हणून जे रिअल इस्टेट असेल त्याला माहिती आहे, सुबोध कुमार म्हणून कमिशनर आला होता आणि त्यांनी एकत्र बिल्डअपची इन्क्वायरी चालू केली होती. आणि 3 वर्ष नवीन प्लॅन वरती त्यांनी बॅन आणला होता. न्यू प्लॅन कुठलेच सँक्शन करत नव्हतं. 3 वर्ष विचार करा, पूर्ण धंदा बंद, नवीन प्रोजेक्ट नाही, काही नाही, काही चूक नाही. 14 गेलं, 17 जवळपास आलं, 17 येतं नाही येतं, तर तोपर्यंत GST आला, गब्बर सिंग टॅक्स 18% त्यावेळेला लावला पहिल्यांदा. 18% मध्ये लोक फ्लॅट घ्यायला तयार होईना, लोक येत ना. ते कमी होतं तर रेरा आणलं, रेरा का फेरा चालू हो गया. ते नाही समजाय तर कोविड आलं आणि टोटल मंदी. म्हणजे आता मी घर घाण ठेवलं होतं, तुम्ही सांगितलं तर माझं पण घर घाण होतं, मी सगळं प्रॉपर्टी वगैरे सगळं घाण केलं. माझं तर घर गेलं पण होतं. माझं मी घर गेलो, मी राहतं घर घालवलं. त्या दिवशी सुद्धा घराच्या समोर बसून रडलो होतो. आणि त्या दिवशी असाच एक मेवणा आला, तुमच्याकडचा मित्र आला, फ्रेंड फॅमिली नाते हे लोक पडतात. तो म्हणाला की भाऊजी काळजी करायची नाही, तुमचं घर मी विकत घेतलं आहे. आणि त्यांनी परत काळमा येत. अरे वा, कोणीतरी भेटतच, मला लोन मिळत नव्हतं, त्यांनी लोन घेतलं आणि म्हणाला की परत जा. तो दिवस आहे आणि आज दिवस आहे, परत 3,000 कोटी. आपल्या आयुष्याचं गमक काय, बचेंगे तो और एक लक्षात ठेवा. आपण फक्त एवढंच विचार करायचा. त्या दिवशी सुद्धा माझी बायको म्हणाली की आपलं काय गेलं, आम्ही लॉसमध्ये होतो, काय गेलं.
लेवल होते ना. आपण लावले किती होते? 25,000. 25,000च्या समोर माझ्या गेल्यामध्ये करोडोची जाहिरात होती. तुम्ही म्हटलं काय झालं आपण? आम्ही आणलं काय होतं जे गेलं, आणि एवढे वर्ष एन्जॉय करतोय, अर्ध जग फिरून झालं, सगळं काही बघून झालं. त्यामुळे विच लाईफ इज बेटर फॉर यू. मी नोकरी करत असतो तर मी काहीही करू शकलो नसतो, पण मी आज बिझनेस करतोय म्हणून हे सगळं बघू शकलो, हे सगळं करू शकलो. आणि यासाठी मर्दाची छाती लागते असं मुळमुळीत राहून आणि रडत रडत जास्त जरूर तर ज्यादा सोच आदमी को कमजोर बनाती है. तर बिंदास भिडायचं. हा बिझनेस आहे, ह्याच्यामध्ये दर्या वारद्यासारखं राहायचं. नाहीतर मग आपला होडी आपली किनाऱ्याला लावायची, समुद्रात काढायची नाही, मग तिथे ऍक्सिडेंट होणार नाही. त्यामुळे बिंदास जायचं, बिंदास करायचं. अर्थात प्रत्येक अनुभव तुम्हाला शिकवत जातो, तुम्ही मॅच्युअर्ड होत जाता. त्यामुळे धंदा करताना बिंदास या. आणि जर नसेल यायचं तर फक्त मग सिक्युअर्ड अँड सेफ नोकरी बघा. हे दोन्ही गोष्टी समजून घ्या.